नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्व 48 मतदारसंघांमधल्या लढती कशा होतील याचं चित्र हळूहळू स्पष्ट व्हायला लागलंय। महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युती तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी यांच्यातच प्रामुख्याने लढत होतीये। युती आणि आघाडीचे उमेदवार कोण असतील यावर सध्या चर्चा सुरू आहे। काल आपण विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या 24 मतदारसंघांचा सविस्तर आढावा घेतला। आज आपण मुंबई, ठाण्यासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या 24 मतदारसंघांचा आढावा घेणार आहोत। प्रत्येक मतदारसंघातली राजकीय समीकरणं काय आहेत, युती आणि आघाडीकडून कोण इच्छुक आहेत, कोणत्या मतदारसंघात कोणाचा प्रभाव वाढलाय तर कोणाचा प्रभाव घटलाय, कोणत्या विद्यमान खासदारांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे, कोणत्या विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली जाऊ शकते, कोणत्या लढती सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहेत, या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पार्ट 2। झी 24 तासचं ब्रीद आहे एक पाऊल पुढे आणि त्यालाच अनुसरून आम्ही महाराष्ट्रातल्या निवडणुकांचं वार्तांकन करताना खणखणीतपणे आघाडी मिळवली आहे। याचाच एक भाग म्हणून आम्ही आज तुम्हाला महाराष्ट्रातल्या 24 जागांच्या बाबतीतलं आमचं विश्लेषण मांडणार आहोत। यात उमेदवारांच्या बद्दलची माहिती आहे आणि तुमच्यासाठी ती जास्त रोचक आहे, कारण तुमच्या मतदारसंघात कोणाला तिकीट हवंय, कोणाला ते मिळू शकतं आणि कोण या स्पर्धेत पुढे जाईल, मागे राहील याची चर्चा आम्ही आमच्या अत्यंत अनुभवसंपन्न, प्रतिथयश त्याचबरोबर विश्वसनीय पत्रकारांच्या मदतीने करणार आहोत। हे पत्रकार कोण आहेत ते आपण आता स्क्रीनवर पाहतोय। मी त्यांची ओळख आपल्याला करून देतो। पुणे विभागातून अरुण मेहत्रे, ठाण्यातून कपिल राऊत, कोल्हापूर विभागातून प्रताप नाईक, रत्नागिरी कोकणातून प्रणव पोळेकर आणि मुंबई विभागातून अमित जोशी या आमच्या अत्यंत प्रतिथयश त्याचबरोबर अनुभवसंपन्न आणि जबाबदार पत्रकारिता करणाऱ्यांचं या चर्चेत स्वागत करूया। आणि आता आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ते मुंबईच्याच बरोबर मुंबईच्या आसपासच्या काही जागांचा आढावा। तुम्ही स्क्रीनवर पहा, त्या संदर्भातली माहिती फार वेगवानपणे आपल्यापर्यंत पोहोचते आहे। दक्षिण मुंबईतली लढत अत्यंत स्वाभाविकपणे अरविंद सावंत आणि मिलिंद देवरा यांच्यात होईल। अरविंद सावंत शिवसेनेचे तर मिलिंद देवरा यांना काँग्रेसकडून तिकीट घोषित झालेलं आहे। दक्षिण मध्य मुंबईतली लढत ही शिवसेनेचे राहुल शेवाळे, काँग्रेसचे एकनाथ गायकवाड तसंच भालचंद्र मुणगेकर काँग्रेसचे यांच्यात होऊ शकते। काँग्रेसमधून या मतदारसंघात 2 इच्छुक आहेत। त्याचबरोबर आपण स्क्रीनवर पाहतोय संभाव्य उमेदवार आहेत उत्तर मध्य मुंबईतले पूनम महाजन, विद्यमान खासदार भारतीय जनता पार्टी, मोहित कंबोज भारतीय जनता पार्टीतले आणखीन एक इच्छुक, तर त्यांच्या समोर माजी खासदार प्रिया दत्त काँग्रेस यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। उत्तर पूर्व मुंबई अर्थात ईशान्य मुंबईतली लढाई ही किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टी विरुद्ध संजय दीना पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अशी असेल। संजय दीना पाटील यांना नुकतीच उमेदवारी घोषित झाली आहे। इथे शिवसैनिकांनी मात्र किरीट सोमय्यांच्या विरोधात दंड थोपटले। यानंतरची माहिती स्क्रीनवर येते ती पहा, ती आहे उत्तर पश्चिम मधली। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघ विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांना पुन्हा तिकीट मिळेल का, हा एक प्रश्न शिवसैनिकांना पडलाय। त्या जागी इच्छुकांमध्ये नाव आहे अमोल कीर्तिकर, हे गजानन कीर्तिकर यांचे सुपुत्र आहेत आणि ही जागा यापूर्वी गुरुदास कामत यांनी लढवली होती। त्यांच्या निधनानंतर काँग्रेसमधून संजय निरुपम यांनी या जागेवर दावा केलेला आहे। उत्तर मुंबईची माहिती आता स्क्रीनवर येते। महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी निवडून आलेले गोपाळ शेट्टी विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे। त्यांचं नाव यादीत सर्वप्रथम आहे, तर त्यांच्या समोर महेश चतुर्वेदी या व्यक्तीकडून उमेदवारी मागितली गेलेली आहे।
काँग्रेसकडून अद्याप या जागेचा निर्णय झालेला नाही। मुंबईच्या संदर्भातली चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत अमित जोशी। अमित जोशी, आपलं स्वागत या चर्चेमध्ये। मुंबईत रोचक चर्चा जर कुठल्या विभागाची करायची तर सर्वप्रथम आपल्याला ईशान्य मुंबईची करावी लागेल की उत्तर मध्य मुंबईची? ईशान्य मुंबईची अर्थातच, कारण या विभागातून किरीट सोमय्या हे विद्यमान खासदार आहेत आणि यांनीच सगळ्यात जास्त आरोप हे शिवसेनेवर केले होते। किंबहुना 2017च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपतर्फे कोणाचं नाव जास्त गाजत असेल तर ते किरीट सोमय्या यांचं, आणि आता त्यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट आहे। त्यांनी उमेदवारी घोषित होण्याच्या आधी तसा प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे आणि याच विभागातून शिवसेनेची खूप मोठ्या प्रमाणात नाराजी आहे। त्याच्यामुळे ही नाराजी दूर केली जाते का? पण अमित जोशी, तुम्हाला असं वाटतं का की लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत जातील आणि मनोमिलनाचे कार्यक्रम हे हळदी कुंकवाप्रमाणे ठिकठिकाणी घेतले जातील त्यावेळेला ही नाराजी राहील आणि किरीट सोमय्या शिवसैनिकांच्या नाराजीला भीक घालतात का? अजिबात नाही, कारण ते नाराजीला भीक घालत नाहीत हे तर उघडपणे आहे। पण त्याचबरोबर ही नाराजी संपुष्टात येण्यासाठी दोन्ही भाजप असेल शिवसेना असेल यांच्याकडनं तेवढ्याच ताकदीने प्रयत्न केले जातील आणि जी जागा हातची आहे ती भाजप सहजासहजी सोडणार नाही किंवा सहजासहजी तिथे पराभव पत्करणार नाही, अशाच पद्धतीची तयारी भाजपने इथे केलेली आहे। त्याच्यामुळे सध्या तरी चित्र असं आहे की या भागातून सोमय्या यांचा विजय निश्चित मानला जातोय। अमित जोशी, जर आपण समजा उत्तर मध्यकडे आता चर्चेसाठी सरकलो तर तिथे पूनम महाजन यांच्या समोर मोहित कंबोज, ज्यांनी आपलं नाव बदललंय, आता ते स्वतःला मोहित भारतीय म्हणवतात, हे मोहित भारतीय जर मैदानात उतरू पाहिले तर पारडं कुणाचं जड राहील? आत्ताच्या घडीला पूनम महाजन या अमित शहा गटामध्ये यशस्वीरित्या स्वतःला प्रस्थापित करू शकलेले आहेत। असं असताना तिकीट वाटपाच्या वेळेला मोहित भारतीय यांचा विचार होऊ शकतो का? होऊ शकतो, कारण पूनम महाजन या जरी तिथून खासदार झाल्या असल्या तरी त्यांच्याकडे नंतर राष्ट्रीय युवा मोर्चाची जबाबदारी पडली आणि त्यांना देशभर दौरे करावे लागले। त्याच्यामुळे मतदारसंघामध्ये थेट त्यांचं दुर्लक्ष झालं असं म्हणलं तर चुकीचं होणार नाही आणि म्हणूनच तसा दांडगा लोकसंपर्क या ठिकाणी त्यांचा राहिला नाहीये आणि त्याच्यामुळे शिवसेना असेल किंवा इतर समाज घटक असतील ते निश्चितच पूनम महाजन यांच्याबद्दल फार काही आनंदित नाहीयेत। पण अमित, याच निष्कर्षाबरोबरच आणि हेच सगळे तर्क प्रिया दत्त यांनाही लागू शकतात, ज्यांना निवडणूक लढायचीच नव्हती त्यांना मारून मुटकून निवडणुकीच्या मैदानात आणलंय, असं चित्र नाहीये का? खरं तर प्रिया दत्त यांची जी पार्श्वभूमी आहे, सुनील दत्त यांच्या त्या कन्या आहेत, हाच मोठा फायदा त्यांच्या नावाने आहे आणि त्याचा फायदा निश्चितच त्यांना होऊ शकतो आणि एक प्रकारे काँग्रेसला मानणारा फार मोठा वर्ग या भागात पूर्वीपासून आहे, विशेषतः मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टीमध्ये राहणारा मोठा वर्ग जो आतापर्यंत काँग्रेसला मतदान करत आला आहे तो कदाचित पुन्हा एकदा प्रिया दत्तच्या उमेदवारीमुळे त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान करू शकतो। त्याच्यामुळे काँग्रेसला या निवडणुकीमध्ये संधी चांगली आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं होणार नाही। धन्यवाद अमित, आपण असेच आमच्याबरोबर जोडलेले राहा। यानंतरची चर्चा आपण करणार आहोत ती ठाण्याची आहे आणि त्यासाठी आमच्या सोबत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत आहेत। दरम्यान ठाण्याची माहिती आता वेगानं स्क्रीनवर येईल तेव्हा आपण त्यासाठी स्क्रीनकडे डोळे राहून पहा। ठाण्याची माहिती आपल्या समोर येते। ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे विरुद्ध आनंद परांजपे अशी लढत होण्याची शक्यता आहे। मात्र राजन विचारे यांनी आत्ताच्या घडीला तरी यंदा मला तिकीट नको असं म्हटल्याचं आमच्या कानावर आलंय। त्यानंतर ठाण्यातला आणखीन एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे कल्याण। कल्याणमध्ये राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे विद्यमान खासदार आहेत। त्यांच्या समोर बाबाजी पाटील या व्यक्तींना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झाली आहे। यानंतरचा मतदारसंघ भिवंडीचा आहे, तो सध्या भाजपच्या ताब्यात आहे। कपिल पाटील तिथून खासदार आहेत, त्यांच्या समोर काँग्रेसकडून सुरेश टावरे तर RC पाटील हे दोघं जण उमेदवारी मागतायत। यापैकी कोणाला उमेदवारी द्यायची ते लवकरच काँग्रेसकडून उत्तर अपेक्षित आहे। यानंतरचा मतदारसंघ कुठला आहे तो स्क्रीनवर आहे, आपण तो पाहूया। पालघर, याबाबत भाजपा आणि शिवसेना यांच्या दोघांमध्ये रस्सीखेच अद्याप तरी सुरू असल्याचं समजतंय। श्रीनिवास वनगा शिवसेनेकडून तिकीट मागतायत,
दामोदर शिंगडा काँग्रेसकडून तिकीट मागतात, बळीराम जाधव हे बहुजन विकास आघाडीकडून इथून लढतील अशी जवळपास चिन्ह आहेत. दरम्यान राजेंद्र गावित यांनी आपल्याला तिकीट मिळत नाही हे बघितल्यानंतर, म्हणजेच राजेंद्र गावितांना उमेदवारी मिळत नाहीये हे लक्षात आल्यावर नाराजी व्यक्त केलेली आहे. तर ठाण्याच्या या 3 जागांच्या बाबतीत चर्चा करणार आहोत आपण कपिल राऊत यांच्याशी. कपिल राऊत, माहिती अशी मिळतीये की ज्या पद्धतीनं आनंद परांजपे हे गेल्या वेळेला लढलेल्या मतदारसंघातून आता ठाण्यात आलेले आहेत, आनंद परांजपेंना आजच ठाण्यातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी घोषित केली आहे, त्याचप्रमाणे श्रीकांत शिंदे सुद्धा ठाण्यात लढू शकतात, कारण राजन विचारेंना यंदा लढायची इच्छा नाही. नक्कीच सर, ही सर्व चर्चा सुरू झाली जेव्हा एका सर्वेनंतर, एक सर्वे झाला होता, त्या सर्वेनंतर अशी गुप्त माहिती समोर आलेली आहे का जर राष्ट्रवादीतून ठाण्यातून कोण उभं राहिला तर त्याचा पराभव निश्चित आहे. कारण की जी नावं समोर येत होती, मग गणेश नाईक परिवारातले गणेश नाईक असतील, संजू नाईक असतील, सागर नाईकाचं नावही समोर येत होतं. परंतु जर नाईक परिवाराचा इतिहास पाहिला तर नाईक परिवार फक्त हे नवी मुंबई पुरता मर्यादित राहिलेले आहेत. इलेक्शन्स नंतर ते ठाणे किंवा मीरा भाईंदर त्यांनी दौरे केले नाहीत किंवा कार्यकर्त्यांच्या भेटी त्यांनी घेतल्या नाही आहेत. त्यामुळे त्यांचा जो संपर्क आहे तो तुटलेला आहे. आणि या पूर्ण पट्ट्यात ठाणे लोकसभेचा विचार केला तर पूर्ण पट्ट्यामध्ये फक्त एकच आमदार राष्ट्रवादीचा आहे, तो पण नवी मुंबईचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद ही फक्त नवी मुंबई पुरता मर्यादित आहे. बाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे ठाण्यातून संपुष्टित झालेले आहेत, त्याचबरोबर मीरा भाईंदरमधून संपुष्टित झालेले आहेत. त्यामुळे ह्यांना जी मतदार आहेत, जे मतं आहेत ती मिळणं कठीण आहे. त्यामुळे गणेश नाईकांनी जो आहे माघार घेतलेली आहे. मग गणेश नाईक नाही, मग दुसरं कोण आहे, तर एक सुशिक्षित चेहरा म्हणून आनंद परांजपेकडे पाहिलं जातं. त्यांना एक एक्सपिरियन्स आहे, ते खासदार होते, त्या धर्तीवरती आनंद परांजपेंचं पुढे नाव आलेलं आहे. कारण की आपण जर काही भाग बघितला, पाम बीच बघितला नवी मुंबईमधला, किंवा मग घोडबंदरचा पट्टा बघितला, मीरा भाईंदरचा काही पट्टा बघितला, हा मेट्रोपॉलिटन सिटीचा पट्टा आहे. त्यामुळे सुशिक्षित चेहरा चालू शकतो असं गणित राष्ट्रवादीकडनं किंवा आघाडीकडनं लावलं. कपिल राऊत यांच्या तुलनेनं राजन विचारे जे विद्यमान खासदार आहेत त्यांनी उमेदवारी स्वतःला नको अशा स्वरूपाची भूमिका पक्षासमोर का घेतली असावी आणि ती कितपत मान्य होईल? नक्कीच हे खूप मोठं गणित आहे. कारण की जर आपण पाहिलं तर काही 5 वर्षाचा इतिहास पाहिला तर राजन विचारे यांचं आणि भाजपाचे जे नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते आहेत यांच्यात पटलं नाहीये. साफ नाराजगी व्यक्त केलेली आहे. झी मीडियानेच ही पहिली बातमी दाखवली होती का 23 नगरसेवकांनी एक लेटर मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे का आम्ही राजन विचारांना सपोर्ट करणार नाही, आम्हाला वेगळा चेहरा दिला तर कदाचित आम्ही विचार करू, परंतु राजन विचारे नको अशी ठाम भूमिका बीजेपीने घेतलेली आहे. आणि बीजेपी कपिल राऊत या संदर्भातली आणखीन एक अंतस्थ माहिती अशी आहे की नरेश म्हस्केंनाच राजन विचारे नको होते, म्हणून भाजपच्या नगरसेवकांना पुढे करून तो डाव टाकला गेला. तुमची काय माहिती आहे? नक्कीच शिवसेनेचा एक अंतर्गत वादच राजन विचारेंना लढणार आहेत हे त्यांना माहिती आहे. अंतर्गत वादमध्ये जसं आपण नाव घेतलंय असे अनेक नावं आहेत जे राजन विचारांवरती नाराज आहेत. त्यांचं जे काम करण्याची पद्धत आहे त्याच्यावर नाराज आहेत. त्यामुळे कदाचित शिवसेना आणि बीजेपी हे दोघांनाही राजन विचारे नको आहेत. त्यामुळे कदाचित हे त्यांनी पाऊल उचललं असे राजन विचारे. अगदी कपिल, यानंतरची आपल्याला चर्चा करायची आहे ती कल्याण आणि पालघर तसंच भिवंडीची. मला पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला कल्याण बाबत पडलाय. कल्याणमध्ये बाबाजी पाटील या व्यक्तीला उमेदवारी द्यावी असं राष्ट्रवादीला का वाटलं असेल? सर एक खूप मोठं गणित आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि एकनाथ शिंदे यांची जी मैत्री आहे ही जगजाहीर आहे. आणि असं म्हटलं जातं का एकनाथ शिंदेनीच बाबाजी पाटील यांचं नाव पुढे केलेलं आहे. ह्याचं मुख्य कारण असं आहे का श्रीकांत शिंदेची लढत ही एकतर्फी होणार आहे. बाबाजी पाटील हे दिव्यातले नगरसेवक आहेत राष्ट्रवादीचे, बाकी त्यांचा असा काही राजकीय पैलू नाही आहे. आणि त्याच्यामुळे जी श्रीकांत शिंदेची जी लढत आहे ही एक हाती होणार आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांची दोस्ती ही सर्वांना माहिती आहे. त्यामुळे भाजपाचा मोठा सपोर्ट, शिवसेनेची ताकद, त्याचबरोबर ग्रामीण पट्ट्यामध्ये शिवसेनेने पहिल्यांदा एक हाती सत्ता मिळवलेली आहे झेडपीवरती, त्याचा फायदा होणार आहे. आणि त्यासाठी कमकुवत उमेदवार देणं गरजेचं आहे. आणि ही अगदी कपिल, फार महत्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलात. आणि हे सगळं करण्याच्या बदल्यात मुंब्रा विधानसभेला राष्ट्रवादीसाठी सोपा उमेदवार द्यायचा अशी मांडवली होऊ शकते का? कारण मुंब्र्यातल्या विद्यमान नेतृत्वाचे आणि एकनाथ शिंदेचे पडद्यामागचे मधुर संबंध सगळ्या ठाणेकरांना माहिती आहेत.
नक्कीच ही अशीच खेळी आहे. खासदारकीला तुम्ही मदत करा, आमदारकीला आम्ही मदत करतो. ही जी जुनी खेळी ही प्रत्येकाला माहिती आहे, फक्त ही पडद्यामागे असते, समोरासमोर कोण बोलत नाहीये. ही जुनी खेळी आहे. जितेंद्र आव्हाड जे आहे, जे मुख्य नाव समजलं जातं, तेही खासदारकीला एकनाथ शिंदेला पाठवून सपोर्ट करतात आणि त्यामुळे नक्कीच श्रीकांत शिंदेंना फायदा होतो. एकंदरीतच ही राजकीय खेळी आहे. त्यामुळे ही राजकीय खेळीमध्ये मात्र जे निष्ठावंत कार्यकर्ते, निष्ठावंत, पण मग अशा खेळीच्या मध्ये जर समजा आपण ठाण्याचं गणित पुन्हा एकदा विचार करायचा म्हटला तर समजा एकनाथ शिंदेंनी आपल्या स्वतःच्या मुलाला ठाण्यातच उभं करायचं ठरवलं तर गोपाळ लांडगेंना कल्याणमधली उमेदवारी मिळेल का शिवसेनेकडून? जर आपण पाहिलं तर ठाण्यावरती एक हाती सत्ता ही शिवसेनेची आहे आणि पालकमंत्री हे एकनाथ शिंदे हे ठाण्याचे आहेत. त्यामुळे कल्याण डोंबिवलीमधलं आपलं वर्चस्व त्यांना कमी करायचं नाहीये. कुठेही कल्याण डोंबिवली, अंबरनाथ आणि उल्हासनगर हा पट्टा आहे, तिथे वर्चस्व ठेवण्यासाठी आपला जो मुलगा आहे श्रीकांत शिंदे त्यांनीच खासदार व्हावं असं त्यांचं मत आहे. जर सर्वच ठाण्यामध्ये आलं, श्रीकांत शिंदे जर ठाण्याचे खासदार झाले तर पूर्ण लक्ष त्यांचं केंद्रित ठाण्याकडे राहतं. परंतु ठाणे, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ इथे वर्चस्व शिंदे परिवाराचं टिकवायचं असेल तर याच बरोबर एक अगदी छोटा प्रश्न आणि पटकन त्याची उत्तर अपेक्षित आहेत. चित्र असं दिसतंय की भिवंडीमध्ये आत्ताच्या घडीला तरी उमेदवार मिळत नाहीये काँग्रेसला. पटकन काय कारण आहेत? काँग्रेसला उमेदवार मिळत नाही असं नाही. काँग्रेसकडे आता कळ वाढलेला आहे. म्हणजे शिवसेनेचे सुरेश म्हात्रे असतील, विश्वनाथ पाटील असतील किंवा मग सुरेश टावरे असतील, RC पाटील असतील, ह्यांची चुरस लागलेली आहे. विश्वनाथ पाटीलचं नाव पुढे येते कारण की ते कुणबी समाजाचे आहेत आणि हा जो वार्ड बघितला, हा जो प्रभाग बघितला तर कुणबी समाज आणि मुस्लिम समाजमध्ये विखुरलेला आहे. कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि कुणबी समाज हा विश्वनाथ पाटलांच्या मागे आहे. जर विश्वनाथ पाटलाला जर काँग्रेस तिकीट दिलं तर कुणबी समाज नाराज होऊ शकतो. हेही पेच काँग्रेस समोर आहेत. सुरेश टावरे हा अगदी. कपिल, आता एक प्रश्न पालघरच्या बाबत. पालघरची जागा अखेरीस कोणाकडे जाणार आणि संभाव्य उमेदवार कोण असतील नक्की स्वरूपात याची पटकन नावं सांगता येतील का? नक्कीच राजेंद्र गावित इंटरेस्टेड आहेत भाजपाकडनं, तर वनगा जे आहेत ते सेनेकडे इंटरेस्टेड आहेत. बळीराम जाधव हे खूप महत्त्वाचं नाव समजलं जातं कारण की जर सेनेला तिकीट गेलं तर BJP नाराज होणार आहे. भाजपाचं तिकीट दिलं तर सेनेचे लोक नाराज होणार आहे. नाही, याचा फायदा नक्कीच बळीराम जाधवांना होणार आहे. अगदी धन्यवाद कपिल या माहितीच्यासाठी. आता यानंतरची चर्चा रायगड आणि रत्नागिरी या दोन मतदारसंघांबाबतची, त्याची माहिती स्क्रीनवर येते, ती आपण पटपट पाहणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत या संदर्भातली चर्चा करायला. रायगडचे विद्यमान खासदार अनंत गीते यांनाच उमेदवारी मिळेल अशी चिन्ह आहे, तर सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री यांना उमेदवारी घोषित झालेली आहे. यानंतरचा पुढचा मतदारसंघ स्क्रीनवर येतोय तो पहा. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ आहे. विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत, त्याचबरोबर नवीनचंद्र बांदिवडेकर काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चिन्ह आहेत. निलेश राणे यांना त्यांचे वडील नारायणराव राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून सर्वात प्रथम निवडणुकीच्या साठीची उमेदवारी दिलेली आहे. प्रणव पोळेकर, सगळ्यात जास्त इच्छा आणि चर्चा लोकांना हेच जाणून घेण्यात आहे की कोकणात काय होणार, म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्गात काय होणार. खरं तर रत्नागिरी सिंधुदुर्गमधला जर विचार करायला गेलो तर ही निवडणूक शिवसेना विरुद्ध राणे अशीच होणार हे आता स्पष्ट झालेलं आहे. मात्र असं असलं तरी या मतदारसंघाची भौगोलिक रचना जी आहे ती अतिशय वेगळी आहे. भौगोलिक रचनेच्या बाबतीत हा मतदारसंघ फार मोठा आहे आणि या मोठ्या मतदारसंघात खासदार विनायक राऊत गेल्या अनेक वर्षांपासून, जेव्हा खासदार झाले तेव्हापासून संपर्क त्यांचा चांगला आहे. त्याचबरोबर नारायण राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडनं निलेश राणे यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून निलेश राणे या मतदारसंघात देखील मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतात. मात्र एक गोष्ट या ठिकाणी स्पष्ट आहे, ती म्हणजे सिंधुदुर्गमधून किती मोठ्या प्रमाणात लीड हे निलेश राणे घेतात त्यावर त्यांचं जे भवितव्य आहे ते अवलंबून असणार आहे. अगदी. प्रणव, या निमित्ताने एक वेगळा प्रश्न आहे जो प्रचाराशी निगडीत आहे आणि तो असा आहे की रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये प्रचाराच्या दोन पातळ्या बघितल्या जातात. पहिली पातळी असते ती शाब्दिक स्वरूपाची, ज्यात प्रतिस्पर्ध्याला अत्यंत हीन दर्जाची वागणूक दिली जाते, आणि दुसरी असते ती हिंसक स्वरूपाची. या वेळेला तरी तिथला प्रचार या दोन्हीपासून मुक्त असेल का? सर, असं म्हणता येणार नाही, कारण काही दिवसांपूर्वीच याचंच प्रत्यय हे सिंधुदुर्गमध्ये आलेला पाहायला मिळाला. कारण सावंतवाडीमध्ये ज्या पद्धतीने कार जाळली गेली होती आणि आतापर्यंतचा ज्या मतदारसंघाचा इतिहास राहिलेला आहे की अशा पद्धतीचे जी राडा संस्कृती म्हटली जाते किंवा ज्या पद्धतीनं इथं दंगा ज्या होतात
तो ह्या मतदारसंघाचा इतिहास आहे आणि त्यामुळे या मतदारसंघाकडे अख्ख्या राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. कारण इथं निवडणूक जी आहे ती शिवसेना विरुद्ध राणे, त्यामुळे याच्यामध्ये कोण बाजी मारतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि हा मतदारसंघ फार संवेदनशील म्हणून मतदारसंघ ओळखला जातो. इथं चांगल्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाचं लक्ष असतं तितक्याच इथे प्रशासनाचं देखील वजन जे आहे प्रणव पोळेकर एकेकाळी ज्या मतदारसंघातून मधु दंडवते निवडून गेले त्या मतदारसंघाची कालपरत्वे अशा प्रकारे ओळख होणं, राडेबाज संस्कृती राजकारणाची तिथं येणं, याच्याबद्दल स्थानिकांना काय वाटतं? स्थानिकांचं मत जर विचार करायला गेलो तर स्थानिकांना हे सगळं नको आहे. हे गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेलं आहे, त्याला कुठेतरी थांबणं गरजेचं आहे असं इथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे. आणि हे खरं तर मागच्या मतदारसंघांमध्ये मागच्या म्हणजे निवडणूक झाली त्याच्यामध्ये इथल्या लोकांनी जे आहे ते दाखवून दिलं असं म्हणायला वावगं ठरणार नाही. कारण इथल्या ज्यावेळी आम्ही राजकीय विश्लेषकांची चर्चा करतो, इथल्या स्थानिक लोकांची ज्यावेळी आम्ही चर्चा करतो त्यावेळी तिथल्या लोकांचं स्पष्ट म्हणणं असतं हे कुठेतरी थांबलं पाहिजे. विकासाच्या मुद्द्यावर खरं तर निवडणुका झाल्या पाहिजेत, मात्र हे तसं होताना दिसत नाही. आणि कुठेतरी अगदी बरोबर आहे प्रणव, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मांडला, धन्यवाद त्याच्यासाठी. की सामान्यपणे कोकणी माणसाची अपेक्षा असते की राडेबाज संस्कृती राजकारणाची त्यांच्याकडे रुजू नये आणि ज्या कोकणी माणसाचं व्ययच्छेदक लक्षण हे फणसासारखं सांगितलं जातं, बाहेरून काटेरी मात्र आतून रसाळ गोड, त्या कोकणी माणसाला हा राडेबाजपणा नको असतो. कोकणातल्या या चर्चेनंतर आपण एका अत्यंत छोट्या जाहिरातीच्या विश्रांतीसाठी थांबतोय. त्यानंतर आपली चर्चा अर्थातच महाराष्ट्राचं राजकारण चालवणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राबाबत. तेव्हा कुठेही जाऊ नका, पहा झी 24 तासचा विशेष कार्यक्रम रोखोक.